चोख व्यवहार व लोकांचा विश्वास यामुळे शिवाजीराव कपाळे यांनी साई आदर्शच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली। त्यांनी संपादित केलेल्या विश्वासामुळे साई आदर्श ही संस्था आज इतरांना आदर्श ठरत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केले। ही संस्था समाज उभा करण्याचे काम करत आहे। सर्वसामान्यांची पत निर्माण करण्याचे काम तसेच समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा ध्यास साई आदर्श संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांनी घेतला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी केले। ते राशीन येथे साई आदर्श कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या राशीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। ते पुढे म्हणाले की साई आदर्श पतसंस्थेने 201 कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे। संस्थापक शिवाजीराव कपाळे हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात। त्यांनी पतसंस्था चळवळीला जीवनदान दिले आहे। सध्या महाराष्ट्रात परप्रांतातून येणाऱ्या खासगी कंपन्यांद्वारे 35 ते 40% व्याजदराने पैसे वाटप केले जाते। या कंपन्यांद्वारे जनतेची लूट चालू आहे। तसेच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हजारो कोटींच्या ठेवी असून उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते। हे उद्योजक दुसऱ्या देशात पळून जातात, त्यांच्यावरती सरकार कुठलीही कारवाई करत नाही। पतसंस्थेतील अपप्रवृत्तींना आम्ही कधीही पाठीशी घालणार नाही, असे काका कोयटे यांनी यावेळी सांगितले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ आंधळकर हे होते। यावेळी राशीनचे माजी उपसरपंच शाहूराजे राजे भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कानगुडे, प्रकाश महाराज दंडे, नागेबाबाचे कडूभाऊ काळे, राम कानगुडे, भीमराव साळवे, नाशिक विभाग फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोंढा, ज्योती क्रांतीचे आदिनाथ हजारे, प्रवीण आंधळकर, उद्धवराव नेवसे, अल्लाउद्दीन काझी, विष्णुपंत गीते, बाळासाहेब तांबे, पोलीस उपअधीक्षक ईश्वर आंधळकर, सुनील काळे, पांडुरंग भंडारे, जीवराज मंडेलेचा, राहुल सोनमाळी, राजेंद्र देवगावकर, दत्ता गोसावी, रामकिसन साळवे, किशोर थोरात, अविनाश साबरे, प्रकाश बजाज, राजेंद्र राऊत, ॲडव्होकेट उमेश देवकर, विक्रम मुटकुळे, शफी शेख, रंगनाथ घाडगे, चंद्रकांत कपाळे, मॅनेजर सचिन खडके व साई आदर्श परिवार, ग्रामस्थ, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक शिवाजीराव कपाळे यांनी केले, तर स्वागत पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांनी केले। सूत्रसंचालन विकी साळवे यांनी केले। आभार गुलाबराव सोनवणे यांनी मानले।